नांदेड महापालिका स्थानिक स्वराज्याचं इलेक्शन चालू आहे। या निमित्ताने आज प्रभाग क्रमांक नांदेड शहरामध्ये कैलासनगर येथे आज शिवसेना प्रचाराचा शुभारंभ सुरुवात झालेली आहे। त्या निमित्ताने या भागाचे उमेदवार आमच्या अपर्णाताई निरलकर हे महापालिकेच्या माजी सभापती होत्या। तसेच आमचे लाडके शिवसैनिक श्यामभाऊ यांच्या पत्नी आमच्या रेखाताई श्यामबन, तसेच आमचे मित्र नजीरभाई त्यांचे चिरंजीव शेख सुहेल शेख नजीर अहमद हे सुद्धा इथून उभे आहेत शिवसेनेकडून। तसेच मला साथ देणारी आमचा उमेदवार बी फॉर्म लावल्यानंतर पळून गेला आणि आमची बहीण आमच्या पाठीमागे राहिली, कारण भाऊ परेशान आहे म्हणून बहीण धावून आली माझ्यासाठी। तिला आम्ही आमच्या बहिणीला पुरस्कृत एक उमेदवारी दिलेली आहे। ती म्हणजे आमच्या ताई धनस्कर मीनाक्षी रमेशराव, त्यांची निशाणी ॲटो हे महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री एकनाथभाई शिंदे साहेबांचं ॲटो आहे निशाणी। लाडकी असल्यामुळं त्याला ॲटो ही निशाणी दिलेली आहे। मला एकच सर्व जनतेला विनंती, या भागाच्या प्रभागाच्या सर्व जनतेला विनंती करायची की एवढे चांगले सक्षम या भागामध्ये आपण उमेदवार शिवसेनेकडून दिलेले आहेत, म्हणजे 4 ला 4 उमेदवार आपल्याला माझ्या जनतेवर विश्वास आहे। 4 ला 4 मतदान 15 तारखेला करून धनुष्यबाणावर जास्तीत जास्त जनता मला साथ देईल, मला आशीर्वाद देईल, या उमेदवाराला सुद्धा आशीर्वाद देईल आणि 4ही उमेदवार या प्रभागामधून निवडून विजयी होतील या निमित्ताने सांगतो। आणि महापालिकेवर आपल्याला शिवसेनेचा भगवा फडकायचा आहे, शिवसेनेचा महापौर बसवायचा आहे। त्याच्यामुळं सगळी जनतेने मला जे मी 5 वर्षे कामं केलेले जनतेचा विकास केलेला आहे आणि मुख्यमंत्री एकनाथभाई शिंदे साहेब असताना निधी खिचून आणलेला आहे, मी त्याचा पाठपुरावा केला आहे, म्हणून आज कुठेतरी कामं दिसत आहेत। नांदेडची जनता मला 100% साथ देईल आणि महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथभाई शिंदे साहेबांचा सुद्धा आमच्या पाठीमागे आशीर्वाद आहे। या 40 उमेदवाराच्या संघ पाठीमागे आशीर्वाद आहे। या निमित्ताने सांगतो सगळ्यांना मी शुभेच्छा देतो। भावी कार्यास 100% आमचा या 5 प्रभागामधून 4 ला 4 विजयी होतील। नांदेड ही संतांची भूमी आहे आणि त्यातल्या त्यात माझा प्रभाग भाग्यनगर या प्रभागात ज्येष्ठ साहित्यिक नरहर कुरुंकर असतील, सुधाकरराव डोईफोडे असतील, गोरा म्हैसेकर असतील आणि वसेकर काका असतील, या सगळ्यांच्या प्रतितयश व्यक्तींच्या वास्तव्याने हा प्रभाग इथे झालेला आहे आणि त्या थोरा मोठ्यांच्या आशीर्वादाने आम्ही आज आमचे नांदेड उत्तरचे कार्यसम्राट बालाजी कल्याणकर साहेबांच्या मार्गदर्शनात शिवसेना पक्षाकडून उभे आहोत। आम्ही 3 उमेदवार इथे शिवसेना पक्षाकडून आहोत आणि 4था जो पुरस्कृत उमेदवार आहे मीनाक्षीताई धनस्कर, त्या ऑटो या चिन्हावर उभ्या आहेत। तर आज इथे शुभारंभाचा नारळ फोडलेला आहे आणि ह्या नारळ फोडण्याच्या कार्यक्रमात कामाच्या गुणवत्तेवर आम्ही आज इथे सगळ्या नागरिकांच्या सुज्ञ मतदारांच्या समोर गेलेलो आहोत। मागच्या 8 वर्षापासून मी नगरसेविका आहे आणि मागच्या 8 वर्षात वॉटर, गटर, मीटर ज्या कुठल्या महापालिकेच्या मूलभूत सुखसुविधा आहेत त्या आम्ही प्रामुख्याने इथे सोडवलेल्या आहेत आणि आमदार कल्याणकर साहेब असतील, सौभाग्यवती संध्याताई कल्याणकर असतील, त्यांचा दांडगा जनसंपर्क आहे। लोकांच्या सुखदुःखात ते नेहमीच जातात आणि या सगळ्या गुणवत्तेवर आम्ही लोकांच्या येत्या निवडणुकीत समोर जातो आहोत। माझी सुज्ञ मतदारांना सगळ्यांना विनंती आहे, येत्या 15 तारखेला धनुष्यबाण या निशाणावर तुम्ही जास्तीत जास्त मतदान करून आम्हाला सगळ्यांना पुन्हा एकदा मला स्वतःला आणि माझ्यासोबत 3ही उमेदवारांना एकदा काम करण्याची भरीव संधी द्यावी। धन्यवाद। पालिका निवडणूक 2026 च्या निमित्तानं आज प्रभाग क्रमांक 5 मध्ये शिवसेनेचे उमेदवार आणि पुरस्कृत उमेदवार यांच्या नारळाचा कार्यक्रम आज या ठिकाणी झालेला आहे। नांदेड उत्तरचे लोकप्रिय आमदार बालाजीराव कल्याणकर साहेब आणि सर्व मान्यवर या ठिकाणी उपस्थित होते। प्रभाग क्रमांक 5 या ठिकाणी एक विरोधकांच्या वतीने एक असं कृत्य करण्यात आलं की ज्या उमेदवाराला शिवसेना पक्षाने बी फॉर्म दिला होता तो उमेदवार या ठिकाणाहून पळकुटा निघाला आणि त्यांनी बी फॉर्म वापस देऊन अन्य पक्षामध्ये इतर ठिकाणी गेला। जाऊ द्या, काही हरकत नाही, पण त्या ठिकाणी आम्ही एक उमेदवार पुरस्कृत केलेले आहेत, धनस्कर ताई। अतिशय प्रामाणिक व्यक्तिमत्व आम्हाला मिळालं। बरं झालं ती घाण आमच्यापासून अगोदरच निघून गेली। आम्ही ज्याप्रमाणे या ठिकाणी फिरत आहोत त्या ठिकाणाहून आमच्या असं लक्षात आलं की कुठंतरी
येणाऱ्या निवडणुकीमध्ये आमचे प्रभाग 5 मधले 4ही उमेदवार विजयी होणार आहेत.